आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मम्मी दार उघडलं. ऍक्सिडेंटल जाऊ बाई. काय मग झाली का नाही काल रात्री झोप? नाही झाली. काय झालं? कुठं काय सकाळी सकाळी लवकर उठून का नाही मी सगळा नाश्ता रेडी करून ठेवलाय बघा. या करून घ्या नाश्ता. या आता तसं तुमचं 5 परतणं वगैरे बी झालंय म्हणा, पण तुम्ही उशिराच उठलात म्हणल्यावर मग मलाच बनवायला लागला. अरे वर्दीच घालून आलात होय? निघालात का ड्युटीला? संपली वाटतं रजा. वय अयो म्हणजे दुपारचं जेवण बी मलाच बनवायला लागतंय. काय? तसं मीच बनवते, पण तुमच्या हाताला कशी चव आहे ना म्हणून म्हणलं. काही हरकत नाही, काही हरकत नाही. रातच्याला आल्यानंतर आपण मिळून बनवूया. वय हा जा तुम्ही नाश्ता करून घ्या. जा जा. मम्मी मम्मी येतो मी. हो नाश्ता नको आहे. अहो घ्या की. नको आहे म्हणलं ना. उगाच तुम्ही माझी बायको बनण्याचा प्रयत्न करू नका, कळलं का? बायको म्हणून नाही, माणुसकी म्हणून विचारलं. नको असेल तर राहू दे. नकोच आहे मग. सपने हे सगळे कवे चला तिकडं. आता बघतेच तुमच्याकडं. कधी कधी फिल्टर लाव्यानो तुम्हाला म्हणलं होतं ना, फिल्टर न लावता जरा डोळे उघडे ठेवून बघा म्हणून. सत्याला भीती न गाय. काय मम्मी टम्मी हा म्हणलं ना तुमचा गैरसमज झालाय म्हणून. त्यांच्यात तसं काही बी झालं नसेल. तसं काही झालं असतं की नाही त्यांच्यात, सत्य तिला असं बोललाच नसता. मम्मी अहो अहो सून ड्युटीवर निघाली आणि तरी बी काय बी म्हणणं नाही होय तुमचं. जाते तर जाऊ दे की, घरात तिचं तोंड दिसणार नाही. अहो पण मम्मी बाहेर गेले की सूटच मिळेल बघा तिला. कमावणारी सून म्हणून रुबाब बी कर. कामातनं पळ काढायचं तर निमित्तच मिळेल बघा तिला. घरात राहिली की कसं तुमच्या दाबात राहील. एकदा का बाहेर गेली का नाही काही ऐकत नसते बघा तुमचं. तू म्हणतीस त्याच्यात बी पॉइंट आहे म्हणा. काय नाही बॅट कुठं निघालीस? ते मी ड्युटीवर कधी बी यायला आणि कधी बी जायला तुला काही हॉटेल आणि धर्मशाळा वाटली बाई? मम्मी साहेब ड्युटीवर चालले. लग्नामुळे आधीच लय सुट्ट्या पडल्यात आणि आता रजा बी संपत आले, त्यामुळे आज रुजू व्हावं लागेल. काय जायची गरज नाही.
एकच महिरीच्या कृपेनं माझ्या सत्याच्या मेहनतीनं बक्कळ पैसा येतोय घरात. आणि तसं बी सुनाच्या पैशावर जगणारं घर अशी ओळख न काय मला. अहो पण माझ्या घरची जबाबदारी माझ्यावर आहे. बहिणीचं शिक्षण तर आहेच, पण घर चालवायची जबाबदारी बी माझ्यावर आहे. ए ती काय मला माहित नाही. जायचं नाही म्हणजे जायचं नाही. चल हो आत. म्हणजे आत्या, आत्या, ए थांब. काय गे तुझी हिम्मत कशी झाली माझ्या दारात यायची? हे तुझ्याकडे कोण आलंय तवा? मी माझ्या भाचीकडे आली आ, मंजीकडं. म्हणजे पैसे पाहिजे ती. पैसे? आता आठवत नसेल तुला, है ना? तुझ्या पगाराचं पैसे. पगार देणार हाय का नाही? आम्हाला फसवून लगीन करून इकडे आल्यात ते आल्यात. आता आमची जबाबदारी कुणी घ्यायची ग? फुकट्यांची सवय काही जात नाही. ए फुकट्या कुणाला म्हणतेस ग? आणि काय ग तुझा काय संबंध आमच्यामध्ये बोलायचा? काय संबंध म्हणजे? मी जरी तिला सून मानत नसते ना तरी ती ह्या घरात राहती. तेव्हा तिचं जे काय असेल ती ह्या घरचं आहे. तिच्या जी काय आहे ती ह्या घरचं आहे म्हण. ती तिच्या बापाच्या जाग्यावर नोकरीला लागली. त्याच्यामुळं तिचा बाप जी घर चालवायचा ती तिनं चालवायलाच पाहिजे.